नमस्कार कोल्हापूरकर, जय महाराष्ट्र. तर आपण आज कोल्हापूर पंचगंगा नदी घाटाच्या परिसरामध्ये आहे. ही एकेकाळी कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून प्रसिद्ध असलेली ही पंचगंगा नदी या परिसरामध्ये आपण आता आहे. पण याची आता परिस्थिती पाहता इतकी खराब झालेली आहे की प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे. आपल्यासोबत आहेत महापालिकेचे कर्मचारी. ते पंचगंगा नदी घाटा परिसरात ते कचरा म्हणजे स्वच्छता राखण्याचं काम त्यांच्याकडे आहे. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून इथं घाटाची आम्ही स्वच्छता करतो मोहीम. कारण की इथं लोट पर्यटक सगळे येतात. आम्ही नागरिकांनी सांगतोय की कचरा तुम्ही इथं साईडला येऊन टाका म्हणून. लोक कसे आहेत ऐकत नाहीत. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून इथं ड्युटी करत असते तरी लोकही कोणीही ऐकत नाही. आम्ही जे आमच्या पद्धतीने आम्हाला वरचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले असते ते आम्ही इथं सकाळच्यान करत असतोय. लोकही येतात हे कचरा घेऊन. आम्ही त्यांना सांगितलं तर उलट भाषा करतात. तुमचं कामच आहे, आमचं कामच आहे. बरोबर आहे, कारण तुम्ही एका साईडला येऊन कचरा टाका ना. आमचं काम आहे ते आम्ही केलेलं आहे तेच की. आणि आम्ही 6 नंतर गेल्यानंतर दुपारी 2 नंतर गेल्यानंतर इथं कोणीही बघायला नसते. डेली आम्ही एक ट्रॉलीवर कचरा उचलतो. हे जे नागरिक जे येतात फुलं वगैरे घेऊन, काय भाताचे निवड वगैरे घेऊन, ते त्यांनी एका नदीच्या कडेला वगैरे ठेवावे. ते आम्ही ते उठाव करू शकतो. तर नागरिक कसं आहे त्याचं काय ऐकून उल्लंघन करत नाही. आम्हालाच उलट बोलतात हे तुमचं काम आहे बरोबर आहे. तर त्यांनी नागरिकांनी सांभाळून घ्यायला पाहिजे की प्रत्येकाने आपलं हा आहे कचरा एका साईडला ठेवावा. परिसर हा आपला स्वच्छ ठेवावा. कोल्हापूरची पंचगंगा नदी इतकी बेकार अवस्था या नदीची आलेली आहे. ठिकठिकाणी कचरा असेल, दारूच्या बाटल्या असतील. याबाबत तुमचं काय मत आहे? मी माजी नगरसेवक दिलीप शेट्टे. मी गेले 35 वर्ष या नदीत पोहायला येतो, परंतु गेले 1.5 महिना झाला मी पोहायला आलेलो नाही. कारण की गेल्या 1.5 महिन्यात जर बघितलं तर या पंचगंगा नदीला जयंती नाल्याचं जे पाणी आहे आणि दुधाळी नाल्याचं जे पाणी मिसळलेले आहे, लोकसंख्या वाढली. 80,000 पर्यटक रोज येतात कोल्हापुरात. त्यांचं मलमूत्र विसर्जन हे पूर्ण पंचगंगा नदीत मिसळ असल्यामुळे पूर्ण पंचगंगा ही नदी ही गटरगंगा झालेली आहे. आणि इथं परडी सोडणे नावाचा जो प्रकार आहे आणि त्यासाठी येणारे इथं मटणाच्या पार्ट्या, दारूच्या पार्ट्या, यामुळे या दक्षिण काशी असलेल्या पंचगंगेला एवढं महत्त्व असलेलं, परंतु अक्षरशः या कोल्हापूरच्या जनतेनं त्या ह्याचं म्हणजे सौंदर्य घालवलेलं आहे असं म्हटलं वागवणार नाही. आणि आताही त्या लाईट वगैरे लावलेल्या आहेत, त्या बोगस लाईट लावलेल्या आहेत. प्लास्टिकच्या त्या मला वाटतं काय ह्याच्या आहेत त्या कायमस्वरूपी टिकणार नाही. राजकारणासाठी गेल्या काही वर्षात या महाराष्ट्राचं अतोनात नुकसान या राजकीय लोकांनी, म्हणजे पैशाच्या जोरावर जे राजकारण चाललेलं आहे, अत्यंत हे ह्या समाजाला घातक आहे. आणि येणारा काळ या कोल्हापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्राला खूप वाईट परिस्थितीत जावं लागेल. त्यासाठी जनतेनं आत्ताच आपल्या सर्व मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. अन्यथा समाजाला दिशाहीन झालं. उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापुरातल्या सगळ्या शाळा बंद केल्या, महापालिका असू दे किंवा जे असू दे. परंतु रस्त्याच्या कामाचं रोज एका ठिकाणी पॅचवर्कच्या खाली 100 कोटी 200 कोटी मिळत त्यात सगळ्यातनं वाटा घेऊन आपल्या हे घेऊन नेते लोक गडगंज झालेले आहेत. हे खरोखर कोल्हापूरचं दुर्दैव आहे. काय होणार आहे मला माहीत नाही, परंतु माझी इच्छा आहे की जी तरुण वर्ग आत्ता जो आहे तो बिथरलेला आहे, तो म्हणजे अंधभक्त झालेला आहे. देवाच्या ईश्वराच्या मागाच्या राम मंदिर आणि त्यामुळं भारताला दिशा देणारा नेता आहे का नाही असं आम्हाला वाटतंय. आणि देशाला नेता देण्यासाठी नेपाळसारखी परिस्थिती निश्चितपणे तरुण येणाऱ्या काही दिवसात करतील आपल्याला माझ्या मनात कुठेही शंका नाही. फिरायला येतात, निदान स्वच्छता राहायला पाहिजे. आपली इथली माणसं की काय नाही बोलणार, कारण परगावची माणसं आली तर म्हणणार का ही पंचगंगा कोल्हापुरातली आणि काशी तीर्थ म्हणतात ह्याला. जरा कमी इथलं आपल्या वडिंग्याचं इथं काशी तीर्थच आहे ना. ह्या लोकांनी की दारूच्या बाटल्या नाही घालायला पाहिजे, दारू पीत बसायला नाही पाहिजे. हे कागद बिगद बघा, त्या लोकांनी तर किती करायचं काम. त्यांचा सुद्धा जीव आहेच की. सरकारी नोकर आहेत म्हणून ते माणूस आहेच, ते काही जनावर नाही आहे. त्यांना सुद्धा कंटाळ येतोय ही आपली स्वच्छता गोळा करायची म्हणल्यावर. म्हणून ह्या मुलांनी सुद्धा ते सांगितलं पाहिजे, तिथं बसलाय ना ते बाजूला जाऊन बसा आणि तिथं घाण करा म्हणून. ह्या प्रदूषणांना सुद्धा वयस्कर माणसाला बिघडतं.
लहान मुलांना संस्कार त्यानंच यायला पाहिजेत ना. मग काय नाही बाबा, स्वच्छ आपण ठेवलं. इथल्या लोकांनी, मंडळाच्या मुलांनी सुद्धा ताकीद दिली पाहिजे की काका तुम्ही बाजूला व्हा आणि व्यवस्थित राहू दे. मग काय व्यवस्थित, आपण व्यवस्थित ठेवलं तर जग व्यवस्थित राहणार आहे, नाहीतर मग काय गाणीरडच होणार सगळं. या ठिकाणी एवढी अस्वच्छता निर्माण झालेली आहे, याबाबत तुमचं काय मत आहे? काय मत आहे ते? दररोज संध्याकाळी इथे दारू पित्यात, गांजा वरत्यात, बाटल्यात अस्ताव्यस्त टाकतात आणि कचरा दररोज उचलला जात नाही. पाणी दूषित झालेलं आहे आणि दररोज इथं जत्रा होत्या देवाच्या तेजा आणि पायातनी कचरा सगळ्या घाटावर. काय इकडे काय दुर्लक्षच आहे पोलिसांचं. इकडे पाठीमाग नगरपालिकेचं दुर्लक्षच आहे. इकडे पाठीमाग बॉटॅनिकल गार्डन करायला चालल्यात, तिथं संडास बाथरूम अर्धवट पडले, तिथं दारूचा अंदाज झाला आहे. काय आणि तंबाखू आणि गांजा तिथं वरून बाटल्यांचा खच पडला आहे. काय मध्ये गजलक्ष्मी येऊन गेल्या, काय बघून गेल्या, तेवढ्या पुरतं झालं. तेव्हा काही हेच नाही. वाट्यातलं सूचना देतो म्हणल्या ते काय परत आल्याच नाही. अर्धवट काम पडलेलं आहे. तर सर, या ठिकाणी अस्वच्छता एवढी निर्माण झालेली आहे, या ठिकाणी फक्त आपण दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आपण पाहिलं गेलं तर कोल्हापूर आपलं जगात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आपली जीवनदायिनी कोल्हापूरची पंचगंगा या घाटावरती अत्यंत म्हणजे अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झाले. त्याचबरोबर बाहेरचे जे पर्यटन येतात त्यांना या ठिकाणी म्हणजे अतिशय लज्जास्पद असे या ठिकाणी घाण कचरा वगैरे आहे. या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा असेल किंवा आपली ड्रिंकच्या बाटल्या वगैरे लोकांनी ते केले आहे. तर त्याचं खरोखर आपलं कोल्हापूरचं नाव परत एकदा जगात हे करायचं असेल तर या ठिकाणी दारूच्या बाटल्या किंवा स्वच्छता या आपण जपली पाहिजे. पंचगंगा नदीच्या घाटाची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? आता या भागातला सगळा विकास करायचा म्हणलं, बाकीच्या गोष्टी कराव्या म्हणलं तर यात नगरपालिकेने लक्ष घालायला पाहिजे. नगरसेवकांनी पण लक्ष घालून यातनं स्वच्छता ठेवायला पाहिजे. पर्यटन आता कोल्हापुरात बाहेरून येतात, त्यांना सर्व सुविधा द्यायला पाहिजे. संडास बाथरूमची सोय व्हायला पाहिजे. आणि ह्या भागात जर नगरसेवक चांगले पाहिजे असलं तर नंदू मोरे म्हणा, धोंडे आबा म्हणा, सरदार म्हणा, असल्या माणसांनी निवडून देऊन ह्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळं ह्या माणसांनी घेऊन कुठंतरी आंदोलन करून मंडळाच्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या नगरपालिकेत मोर्चा काढून ह्या गोष्टीचा काय तर विल्हेवाट लावायला पाहिजे असं माझं मत आहे. तर कुठं ह्या नदीवरची घाण म्हणा, बाकीच्या गटरी म्हणा, बाकीच्या गोष्टीला कुठंतरी आळा बसेल. नमस्कार सर, या ठिकाणी एवढी अस्वच्छता निर्माण झाली आहे, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? इथं सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे किंवा हे सिगरेट किंवा हे घाण सगळी करतात, हे करायला नको पाहिजे. तर सगळ्याच त्रास होते, नदी प्रदूषण वाढते. ते माणसाने आपल्या पण स्वच्छता पाळावी.